नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात असे अनेक लोक येतात जे आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्या प्रगतीत अडथळे आणतात. कधी कधी आपल्याला वाटतं की हा माणूस माझं नुकसान तर करणार नाही ना, किंवा याने माझ्या विरुद्ध काही केलं तर माझं काय होईल. पण मित्रांनो, आज एक गोष्ट डोक्यात फिट बसवून घ्या. जोपर्यंत तुमची आंतरिक शक्ती जागी आहे तोपर्यंत या जगातला कोणताही माणूस तुमचं काहीच वाकडं करू शकणार नाही. आज मी तुम्हाला अशा 8 गोष्टी सांगणार आहेत ज्या जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही आयुष्यात कोणालाही घाबरणार नाही आणि आपली प्रगती कोणीही रोखू शकणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, तुमची भीती हीच त्यांची ताकद आहे. आपल्या आयुष्यात काही लोक आपल्याला घाबरवण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, पण ते तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपल्या मनात भीती असते. जर तुम्ही सतत घाबरलेले दिसलात, आत्मविश्वास कमी दाखवलात, तर समोरचा माणूस अजून जास्त दबाव टाकतो, कारण त्याला कळतं की तुम्ही सहज घाबरता. पण एकदा तुम्ही ठामपणे उभे राहिलात, शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोललात, तर परिस्थिती बदलते. समोरच्याला कळतं की हा माणूस आता घाबरणार नाही, तेव्हा त्याची ताकद आपोआप कमी होते. लक्षात ठेवा, भीती ही अनेक वेळा फक्त आपल्या मनात तयार झालेली कल्पना असते. आपण जास्त विचार करतो आणि स्वतःलाच कमकुवत समजायला लागतो. पण जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला आणि धैर्याने परिस्थितीला सामोरे गेलात तर अनेक समस्या सहज सुटतात. म्हणून स्वतःला नेहमी सांगा, मी घाबरणार नाही. जेव्हा तुमच्यात निडरता येते तेव्हा कोणीही तुमच्यावरती सहज प्रभाव टाकू शकत नाही. नंबर 2, तुमचं चरित्र आणि प्रामाणिकपणा. आयुष्यात माणसाचं सर्वात मोठं बळ म्हणजे त्याचं चांगलं चरित्र आणि प्रामाणिकपणा. जर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करत असाल आणि कुणाचं वाईट करत नसाल तर शेवटी तुमचं काहीही बिघडू शकत नाही. कधी कधी लोक तुमच्याबद्दल खोटं बोलतात, तुमची निंदा करतात किंवा चुकीचे आरोप करतात. त्यावेळी मनाला खूप वाईट वाटतं, पण लक्षात ठेवा, सत्य जास्त दिवस लपून राहत नाही. जर सूर्य ढगांमागे थोडा वेळ लपतो पण शेवटी पुन्हा चमकतो, तसंच सत्यही एक दिवस समोर येतच. म्हणून इतर लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही कसे आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्वतःच्या मनात प्रामाणिक आणि स्वच्छ असाल तर तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरज नाही. तुमची चांगली वागणूक आणि प्रामाणिकपणा हळूहळू लोकांना दिसायला लागतो. म्हणून नेहमी चांगलं वागा, प्रामाणिक राहा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. शेवटी प्रामाणिक माणूसच जिंकतो. नंबर 3, कोणावरही अति अवलंबून राहू नका. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, कोणावरही खूप जास्त अवलंबून राहू नका. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप अवलंबून राहतो तेव्हा आपल्या निर्णयावर आणि आयुष्यावर त्यांचा प्रभाव वाढतो. हे अवलंबित्व पैशाचं असू शकतं, मदतीसाठी असू शकतं किंवा भावनिक आधारासाठीही असू शकतं. कधी कधी लोक या गोष्टीचा फायदा घेतात. त्यांना वाटतं की हा माणूस माझ्यावर अवलंबून आहे, त्यामुळे ते त्याला हवं तसं वागवू शकतात. अशा वेळी आपल्याला त्रास होतो आणि आपल्याला असह्य वाटू लागतं. म्हणून शक्य तितकं स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिका. आपल्या गरजा स्वतः पूर्ण करण्याची ताकद वाढवा. जेव्हा तुम्ही स्वतः मजबूत होता तेव्हा कोणीही तुम्हाला सहजपणे नियंत्रित करू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की कोणाची मदत घ्यायचीच नाही, पण आयुष्य पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून ठेवू नका. स्वावलंबन तुमचा आत्मविश्वास वाढवतं आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने मजबूत बनवतं. नंबर 4, प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवा. आयुष्यात काही लोक मुद्दाम आपल्याला चिडवण्याचा प्रयत्न करतात. ते कधी वाईट बोलतात, कधी टोमणे मारतात किंवा आपला अपमान करतात. त्यांचा हेतू एकच असतो, आपण रागवावं आणि भांडण व्हावं. कारण जेव्हा आपण लगेच रागाने प्रतिक्रिया देतो तेव्हा समोरच्या माणसाला वाटतं की त्याने आपल्याला त्रास द्यायला
यश मिळवलंय. पण जर आपण शांत राहिलो, जास्त प्रतिक्रिया दिली नाही किंवा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर त्यांची योजना तिथेच संपते. त्यांना कळतं की हा माणूस सहज चिडत नाही, त्यामुळे ते हळूहळू मागे हटतात. म्हणून आपल्या प्रतिक्रियेवरती नियंत्रण ठेवणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीवर रागवण्याची गरज नसते. कधी कधी शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावना आणि रागावरती नियंत्रण ठेवता, तेव्हा कोणीही तुम्हाला सहजपणे त्रास देऊ शकत नाही. तुमची शांतता आणि संयम तुम्हाला आतून मजबूत बनवतात आणि लोकांचं वाईट वागणं तुमच्यावरती प्रभाव टाकू शकत नाही. नंबर 5, तुमची गुप्तता पाळा. आयुष्यात स्वतःच्या काही गोष्टी गुप्त ठेवणं खूप महत्वाचं असतं. अनेक वेळा आपण आपल्या योजना, स्वप्न, अडचणी किंवा कमकुवत बाजू सगळ्यांना सांगून टाकतो. पण प्रत्येक जण आपला चांगलाच विचार करतोच असं नाही. काही लोक या माहितीचा चुकीचा फायदा घेऊ शकतात. जेव्हा लोकांना तुमच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात, तेव्हा ते तुमच्या कमकुवत जागेवरती वार करू शकतात. त्यामुळे आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. शहाणा माणूस शांतपणे काम करत राहतो आणि योग्य वेळी आपले यश लोकांसमोर आणतो. वाघ जसा शांतपणे चालतो पण तो सावध असतो, तसंच आपल्यालाही वागायला हवं. तुमचे प्लॅन, तुमची स्वप्न आणि तुमच्या पुढच्या पावलांची माहिती सगळ्यांना सांगू नका. जेव्हा तुम्ही तुमची गुप्तता जपता, तेव्हा कोणीही तुमच्या विरुद्ध सहज काही करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुमची प्रायव्हसी म्हणजेच तुमचं संरक्षण असतं. नंबर 6, वेळेची ताकद ओळखा. आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा लोक आपल्याशी वाईट वागतात, आपल्यावर अन्याय करतात आणि आपल्याला त्रास देतात. त्यावेळी आपल्याला लगेच राग येतो आणि त्यांना उत्तर द्यावंसं वाटतं. पण प्रत्येक वेळी भांडण करून किंवा बदला घेऊन प्रश्न सुटत नाही. कधी कधी शांत राहणं आणि वेळेवरती विश्वास ठेवणं जास्त शहाणपणाचं असतं. कारण वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देते. जो माणूस इतरांशी वाईट वागतो त्याला कधीतरी त्याचे परिणाम भोगावे लागतात. आपण सतत त्या गोष्टीचा विचार करत बसलो तर आपला वेळ आणि ऊर्जा वाया जाते. त्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यावरती लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तुमचं काम म्हणजे स्वतःला घडवणं, मेहनत करणं आणि चांगल्या मार्गावरती चालणं. बाकी सगळ्या गोष्टींचा हिशोब वेळ आपोआप करते. म्हणून प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देण्यापेक्षा संयम ठेवा. योग्य वेळी सत्य आणि न्याय स्वतःच समोर येतात. नंबर 7, तुमचं ज्ञान आणि कौशल्य वाढवा. आयुष्यात खरी ताकद पैशात किंवा वस्तूंमध्ये नसते, तर आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात असते. पैसा, मालमत्ता किंवा इतर गोष्टी कधीही कमी जास्त होऊ शकतात, पण तुमच्या डोक्यात असलेलं ज्ञान आणि तुम्ही शिकलेली कौशल्य कोणीही तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात सतत काही ना काही शिकत राहणं खूप महत्वाचं आहे. वाचन करा, नवीन गोष्टी समजून घ्या, आपल्या कामात सुधारणा करत राहा. जे लोक शिकत राहतात ते हळूहळू अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू बनतात. जेव्हा तुमच्याकडे चांगलं ज्ञान आणि कौशल्य असतं, तेव्हा लोक तुमचा आदर करायला लागतात. अशा माणसाला सहजपणे कोणीही कमी लेखू शकत नाही किंवा त्याचं नुकसान करू शकत नाही. म्हणून नेहमी स्वतःला अपडेट करण्याचा प्रयत्न करा. आज शिकलेली एक छोटी गोष्टही उद्या तुमच्यासाठी मोठी ताकद ठरू शकते. ज्ञान वाढवलं तर तुमची किंमतही वाढते. नंबर 8, ईश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी 2 गोष्टी माणसाला मजबूत ठेवतात: स्वतःवर विश्वास आणि देवावर विश्वास. जेव्हा आपण मनापासून मेहनत करतो आणि कोणाचं वाईट करत नाही, तेव्हा आपल्याला आतून एक शक्ती मिळते. ही शक्ती आपल्याला पुढे चालत राहायला मदत करते. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला वाटतं की कोणीही आपल्यासोबत नाही, पण अशा वेळी निराश होण्याची गरज नसते. कारण देव नेहमी आपल्या चांगल्या विचारांबरोबर
आणि प्रामाणिक प्रयत्नांबरोबर असतो. स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला स्वतःच्या मेहनतीवर आणि क्षमतेवरती विश्वास असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. म्हणून नेहमी सकारात्मक विचार ठेवा, चांगलं काम करत राहा आणि देवावरती श्रद्धा ठेवा. जेव्हा मनात विश्वास आणि श्रद्धा असते तेव्हा कोणताही वादळ तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. तर मित्रांनो, हे होते 8 मार्ग जे तुम्हाला कोणासमोरही झुकू देणार नाहीत. लक्षात ठेवा, लोक फक्त तुमच्या शरीराला किंवा तुमच्या परिस्थितीला त्रास देऊ शकतात, पण तुमच्या आत्म्याला आणि तुमच्या जिद्दीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. जोपर्यंत तुमचा स्वतःवरती विश्वास आहे तोपर्यंत संपूर्ण जग जरी तुमच्या विरोधात उभं राहिलं तरी तुमचं काहीच वाकडं होणार नाही. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकून सोडून देऊ नका. यातली किमान एक तरी गोष्ट आजपासून आपल्या आयुष्यात लागू करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्राला आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा, कारण आज प्रत्येकाला अशा मानसिक बळाची गरज आहे. धन्यवाद.